श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची आचार रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमन केलिया फळश्रुती येणे परी निरोपिली. विधवापणाचा आचारू सांगत झाला देवगुरु पुसती देव ऋषेश्वरू एका श्रोते एकचित्ते. जवळी नसता आपुलापती त्याते जाहली असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन. पती जवळी असता जरी सहगमना जावे तय नारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपाणी असेल कुमर तेने करिता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये. तिने असणे विधवापणे विधिपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एक चित्ते परी असा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने. शक्ती नाही वृद्धाप्यसी एकान्न जेवावे परियसी अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा. पुत्राविन असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे. विष्णुपूजा करावी नित्य आपुला पुरुष हाचे म्हणत. पुरुष रूप आठवी चित्त विष्णू स्थानी आरोपीचे. वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष. माघ स्नानी तीर्थास विष्णू स्मरण करावे. तीर्थयात्रे जात्या लोका त्याते द्याव्या क्षत्रपादुका येथील आपले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे. दीपदान भाग 16 वरकड नव्हती धर्म सकळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने. गंध परिमळ पुष्पेशी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी संतोष व्हावा गौरीहर. धूप दीप नैवेद्यसी पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उदाळती. आपुला पुरुष ध्यावोनी नारायण तो म्हणून पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियसा. रक्त कृष्ण चीत वस्त्र नेसता जाण दोष बहुत आणिक असे एक व्रत पुत्राचे बोल वर्तावे. ऐसा आचार विद्वेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे. विधवापणे येणे परी आचारी जे नारी मरण होताची अवसरी पतीसी घेऊनी स्वर्गी जाय. जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागी रथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून एक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सगळ तेजोनी माझे बोल ठेवी मनी सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीसी विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तिथिकेची. जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारोनी हस्त मस्तकी ठेवून पुसत असे प्रेम भावे. ऐसे म्हणता अवसरी केले न म्हणती ये नारी विनितसे करुणोत्तरी भक्ती भावे करून या. जय जय योगीश्वरा तूच पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तूच होसी. आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात भेटलासी तू परमार्थ अंत काळीचा सोयरा. सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा. तारुण्यपण आपणासी लावण्य असे या देहासी निंदा अपवाद शरीरासी घडेल कली शर्तमाणी. संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागुती नमस्कारी माता ठेवून चरण धरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडत असे. करुणा कृपेचा सागर उठवीत असे योगेश्वर देता जाहला अभय कर म्हणे पती सवे असावे. जो चिठाव पुरुषासी जाय माते संगेशी सांगेन तुझ विशेषी एक माते एक चित्ते. आले ती तुम्ही दुरोनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य पतीसी व्हावे म्हणून भक्ती भावे करून या. ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते स्मृती वचन दुःख कोणी करू नये. काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचोनी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शनात जाई माय. म्हणून भस्म तयवेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तियसी. योगेश्वर म्हणती तियसी रुद्राक्ष बांधी गळ सरीसी दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दहन करावे. आणि एक सांगेन तुझ गुरुदर्शना जासी सहज रुद्रसुप्त म्हणती तिज श्री गुरुचरण प्रक्षाळिता. तेची तीर्थ घेऊन आपुले देही प्रोक्षोनी प्रेतावरी आणून प्रोक्षण करी भक्तीने. मग जावे सहगमनी वाणे द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मण मुख अर्पावे. अशा परीतीयसी सांगून गेला तो तापसी पतिव्रता भावेसी करी आहे ती तयवेळी. भले विप्र बोलावनी प्रेता प्रायश्चित देवोनी षोडश कर्म आचरुनी औपासन करविताती. सुस्नात होऊन आपण पितांबर नेसून सर्वाभरणे लेवून हळदी कुंकुम लावित असे. औपासन प्रेतासी करविताती विधीसी प्रेत बांधून काष्टेसी घेऊन गेले
गंगेत. अग्नी घेऊन तळ हातेसे निघाली पतिव्रता, कैसी आनंद बहु मानसी प्रेता पुढे जात असे. 16 वर्षे तारुण्यपणी सुंदर रूप लावण्य लायली असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसत असे. येणेपरी नदीसी गेली नारी पतीसरसी कुंड केले अग्निसी काष्टे शनी अपरिमित. अग्निकुंड सनिदेशी ठेविले तया प्रेतासी बोलावणी सुवासिनींसी देती झाली वाणे देखा. सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियसी तोडे कंठ सूत्रेसी सुहासिनींसी देत असे. गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुहासिनींसी द्रव्य देती ती अपारेसी समस्त ब्राह्मणा तयवेळी. नमन करुणी समस्तांशी निरोप मागत असे. हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणत असे. माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनी प्रेम भावे करून या. समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्याशी सांगत असे बोले जावे परतोनी ग्रामासी. पुसता श्वशुर मामीसी त्याते तुम्ही न सांगावे प्राण देतील आम्हासी वंश हत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही म्हणावे असे क्षेम आहेत तीर्थवासे भीमा तीर स्थान असे श्री गुरूंचे सन्निधानी. आले श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी. ऐसे सासू श्वशुरासी तैसेचे आमुचे माता पित्यासी इष्टजन सोयरियांशी सांगा येणे परी तुम्ही. ऐसे वचन ऐकोनी दुःख करी सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा. अग्निकुंडी तक्षणी घालिता ती काष्टेशनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश. रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेतश्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणांशी. विणवित असे द्विजांशी संकल्प केला मी मानसे श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपले दृष्टी पाहिन. दर्शन करून स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाली या वेगेसी त्वरित येईन म्हणत असे. ऐकोणी तियचे वचन म्हणती समस्त विद्वजन दहनान होती अस्तमान त्वरित जावणी तुम्ही यावे. पुसोनिया ब्राह्मणांचे निघाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेशी श्री नृसिंह सरस्वती. सवे येती नगर नारी ब्राह्मण नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता श्रियचे. जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा अवेरले. तू त्रयमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजन आधार म्हणून वाणी ती सकळ जन. अपराध आपण काय केले वीस गावे भेटी सारे माता पित्यांची विसरले तुझ्या ध्याने स्वामी. आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपण असे आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू. पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी. मनोरथ झाला आम्हासी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या. ऐसे परी ध्यान करीता आली अमृजा संगम त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी आसी. उभी ठाकून या दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तय अवसरी सुवासिनी होई ध्रुव. ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेनेची रीती अष्टपुत्री होय म्हणतसे. ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळजन सांगता ती विस्तारण श्री गुरुपाशी तयवेळी. विप्र म्हणती स्वामी अशी इचापती पंचत्वासी पावला परमधामासी सुवासिनी कैसी होय. नेले प्रेत स्मशानसी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापाशी आली असे स्वामी. तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडा जाऊन समागमे पतिशयनी दहन करणे येसे. ऐकोणी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणते हसून इचे स्थिर हेव पण मरण कैचे घडेईसी. म्हणती श्री गुरु तयवेळी आना प्रेत आम्हाजवळी प्राण गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी. म्हणते श्री गुरु द्विजांशी आमुचे वाक्य झाले अशी अहेव पण स्थिर येसी संदेह न धरा मनात. या बोलाचा निर्धार राखीला आता कर्पूर गौर नका प्रेत संस्कारू आणा म्हणती आपणाजवळी. श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळी जन. इतुके होता अवसरी आले तिथे विप्रचारी पूजा करीती मनोहारी श्री गुरु भक्तीने. रुद्रसुक्त म्हणून अभिषेक करती श्री गुरुचरणी षोडशोपचार विस्तारून पूजा करीती भक्तीसी. तीर्थ पूजा नानापरी पूजा करती उपचारी इतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी. प्रेत आणून या देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा. श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे. चरण तीर्थ तयवेळी देती त्या विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थ स्नपन. अमृतदृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठोनी बैसला तक्षण अंग मुरडीत परियसा. लग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्व चेत नवी वस्त्रे नेसते येवनीकडे बैसला. बोलावणी स्त्रियेशी पुसत असे विस्तारसी कोठे आणले आपणासी यतीश्वर कवण सांग. इतुके लोक आले असता काहो न करीसी तू चेता निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून पुसे स्त्रियेशी. ऐकूनी पतीचे वचन सांगती झाली विस्तारून. उभी राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुशी. चरणावरी माता ठेवून नमन करीती दोघे जण पाहती लोक सकळी जन महानंद प्रवर्तला.
तयासी नाना परिसी स्तोत्र केले. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयावेळी अष्टपुत्र पूर्णायुषी होका श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडून या संदेह त्वरित सुखे असा म्हणती देखा इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी जय जयकारी अपरंपारी प्रवर्तला तयावेळी नमन करीती सकळी जन स्तोत्र करीती गायन करिता ती निरंजन जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन ब्रह्मलिखित सत्यदान म्हणून वाक्य निरंतर घडला नाही उपमृत्यू अशी देवा मरण सुखांतरेसी त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळे याच्या अभिप्राय निरोपावे गुरुराय श्री गुरु सांगती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणांशी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी सांगेन तुझं विस्तारेसी पुढे जन्म होय त्याशी एक चित्ते परियसा आम्ही तया ब्रह्मपाशी मागून घेतले कारणशी पुढील जन्मात परियसी वर्ष 30 संख्या ते भक्तजन रक्षावयासे मागितले आम्ही ब्रह्मापाशी म्हणून सांगती विस्तारची तया विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सकळी जन साष्टांग करीती नमन गेले आपुले स्थान ख्याती झाली चहुराष्ट्री पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोषभूत पूजा करीती भक्तीने अपार द्रव्य वेचून करीती तेथे आराधन सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासी स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करीती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्व एका कथा असे अतिविशेष सांगे नाही का एकचित्त इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवनम नाम द्वांत्रिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त